दरम्यान मुख्यमंत्र्यांवर टीका करताना काल जरांगेंकडून शिवराळ भाषेचा वापर करण्यात आला, त्यावरून आज भाजप नेत्यांनी मनोज जरांगेंवर जोरदार हल्लाबोल केलाय। सुसंस्कृत महाराष्ट्र जरांगेंना कधीही माफ करणार नाही। डीजेवर बंदी घातली मुंबई उच्च न्यायालयानं। कायद्याची जबाबदारी पोलिसांवर आणि जरांगे घसरतात मुख्यमंत्र्यांच्या आईवर। व्यक्तिगत द्वेषाने पछाडलेल्या जरांगेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या आईचा अपमान केलाय। असे करणारा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा असूच शकत नाही। एका बाजूला पवार साहेबांचं गुणगान करायचं, कौतुक करायचं, पालख्या व्हायच्या, आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्र्यांना आईवरून शिव्या द्यायच्या। हे कुठलं आलं धोरण? एवढीच जर तुम्हाला खाज आहे तर ज्या शरद पवारांनी तुम्हाला एवढे वर्ष आरक्षण दिलं नाही त्या शरद पवारांचं नाव का घेत नाही? आणि तुम्हाला निवडणुका आल्या की राजकीय भांडवल फुटतं आणि आरक्षणाचं तुमची नौटंकी सुरू होते। जर तुम्ही याच्या पुढे देवेंद्रजी आणि त्यांच्या आईबद्दल एक अपशब्द जरी बोललात तर तुम्हाला तुमच्या भाषेत उत्तर द्यायला आम्ही कमी करणार नाही। शिवराळ भाषेमध्ये देवेंद्रजींच्या आईबद्दल वापरलेले शब्द हे अतिशय चुकीचे आहेत। शरद पवार साहेब सरकारमध्ये असताना त्यांनी मराठा समाजासाठी कुठेही आरक्षण दिलं नाही किंवा मराठा समाजाच्या हिताचा निर्णय घेतला नाही। त्या शरद पवार साहेबांबद्दल बोलताना मनोज जरांगे पाटील बोलतात की त्यांची काय ऊर्जा आहे, आणि दुसऱ्या बाजूला ज्या देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्राला पहिल्यांदा मराठा समाजाचं आरक्षण दिलं, मराठा समाजासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले, त्या देवेंद्रजी फडणवीस यांच्या आईबद्दल तुम्ही अपशब्द वापरता। मराठा समाज देखील सुज्ञ आहे, महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे, ते ती बघते।